नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आज आपण खमंग असे भेंडीची भज्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आता भेंडीच्या भज्याची रेसिपी कशी बनवायची ते सांगते। सर्वप्रथम आपण सर्वात आधी बेसन पीठ भिजवून घेऊ। हे मी घरच्या डाळीचे बेसन पीठ दळून आणलेलं आहे। त्यात थोडीशी हळद घालू, थोडेसे लाल तिखट घालू, बेडगी मिरची पावडर घालू आणि थोडासा चाट मसाला घालू, थोडासा ओवा क्रश करून घालून घेऊ, थोडेसे मीठ घालून घेऊ, पाणी टाकून हळूहळू मिश्रण मिक्स करून घेऊ। मी चमच्याने मिश्रण मिक्स करू लागले, पण ते चमच्याने व्यवस्थित करता येईना, मी डायरेक्ट हातानेच मिक्स करून घेतली। चला सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊ। त्यात असलेल्या सर्व गिठोळ्या फोडून घ्यायच्या आणि मस्त असं आपलं पीठ भिजून ठेवायचं। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवून आपलं पीठ बाजूला ठेवून द्यायचं आणि पुढील साहित्य काय काय लागतं ते आपण पाहू। एकदम छान आणि परफेक्ट असे भजे होतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट सुचवा। चला तर मग मी इथे भेंड्या घेतलेल्या आहेत, भेंड्या कापून घेऊत। समोरचं देठ आणि थोडंसं पाठीमागचा भाग कापून टाकू आणि भेंडी छान अशी कापून घेऊ। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भेंडी कापून घ्या, नाहीतर भजी चिकट होतील। एकदम छान आणि मस्त अशी भेंडी कापून झालेली आहे। याप्रमाणे आपण सर्व भेंड्या कापून घेऊ। त्यात किडे वगैरे आहे का ते पण पाहून घ्यायचं। चला आता आपल्या सर्व भेंड्या कापून झालेल्या आहेत, आपण आता तेल गरम करायला ठेवू। तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आपण बेसन पिठात भेंडी अशी बुडून तेलात सोडून घेऊत। या प्रकारे एक वेळेस तुम्ही साधारणपणे 2 ते 3 4 भेंड्या टाकू शकतात। याप्रमाणे सर्व भेंड्या तळून घेऊत। एकदम छान खरपूस लालसर रंगावर सर्व भेंड्या तळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते। चवीलाही अप्रतिम लागतात बरं का। तुम्ही एकदा जर ट्राय केल्या ना तर वारंवार करून खाताल अशी ही रेसिपी आहे। एकदम छान आणि मस्त। पहा किती छान आणि मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण याचप्रमाणे सर्व भेंड्या तळून घेऊ। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली रेसिपी तयार होते बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आपले किती छान आणि मस्त असे भेंडीची रेसिपी तयार झालेली आहे। एकदम क्रिस्पी, तुम्हाला आवाजही आला असेल। चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा शेवटीला जाता तेवढंच सांगते की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही एकदा ही भेंडीच्या भज्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट सांगा। चला भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त रेसिपीसोबत। आता पावसाळ्याचं वातावरण सुरू आहे, तुम्हीही यंदा या पावसाळ्यात हे भेंडीचे भज्जे नक्की ट्राय करून पहा। एकदा बनवलं तर वारंवार बनवताल। घ्या काळजी। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।